नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेखाकोश विभाग नागपूर अंतर्गत भरती निघालेली आहे या संदर्भात ऑनलाईन अर्जाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। यासाठी आपल्या लिंक डिस्क्रिप्शनला मी दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी आहे। चला तर आता आपण रजिस्टर करूया। यावरती जेव्हा आपण आलो तर अशा प्रकारचा एक इंटरफेस येतो, याला आपल्याला क्लोज करायचं आहे। यानंतर इथे आय ॲग्री करून जे आहे आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे। सुरुवातीला येथे तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर मिडल नेम आणि त्यानंतर आडनाव लिहायचं आहे। यानंतर विचारलं आहे तुमच्या नावामध्ये बदल झाला आहे का, असल्यास यस करा, नसल्यास नो करा। त्यानंतर तुमचे जे काही जन्मतारीख आहे ती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर तुमचं वय काउंट होऊन येऊन जाईल। त्यानंतर तुमचं जे काही जेंडर असेल ते सिलेक्ट करायचं आहे, मेल आहे, फिमेल आहे, अदर्स आहे। त्यानंतर वडिलाचं नाव, आईचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर इथे विचारलं आहे तुमचा मोबाईल नंबर काय आहे, जो काही मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला ॲज इट इज येथे ठिकाणी टाकून द्यायचा आहे। त्यानंतर जे आहे ईमेल आय डी टाकून जे आहे ईमेल आय डीला कन्फर्म करायचं आहे। तर एक एक करून जे काही डिटेल्स आहे ती तुम्हाला यामध्ये व्यवस्थित रीतीने भरायची आहे। तर बघू शकता मी इथे जे आहे डिटेल्स टाकत आहे। अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा तुमचे डिटेल्स टाकावे लागेल। मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी जो आहे हा ॲक्टिव्ह आणि व्हॅलिड असणे गरजेचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे टाकलेला आहे आपण ईमेल आय डी। त्यानंतर विचारलं आहे तुमचं ग्रॅज्युएशन ओपन युनिव्हर्सिटीतून झालं आहे का, असल्यास यस करा, नसल्यास नो करा। त्यानंतर जे आहे येथे विचारलं आहे तुमचा 10वीचा रोल नंबर। तर या ठिकाणी तुम्हाला 10वीचा रोल नंबर टाकायचा आहे। तर मी इथे डेमो म्हणून कोणताही एक नंबर टाकत आहे। त्यानंतर विचारलं आहे तुम्ही 10वी कोणत्या वर्षी आणि कोणत्या महिन्यात पास झाले आहे, याची डिटेल्स तुम्हाला 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती मिळून जाईल। त्यानुसार तुम्हाला इथे टेट टाकावी लागेल। तर मी ते डेमोसाठी टाकत आहे। त्यानंतर विचारलं आहे परीक्षा केंद्र। तर जे काही परीक्षा केंद्र तुम्हाला पाहिजे ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता। एक एक करून आपण इथे परीक्षा सेंटर चूज करून घेऊया। यानंतर जे आहे इथे आय ॲग्री करून जे आहे जनरेट OTP करायचं आहे। त्यानंतर डिक्लेरेशनला कन्फर्म करून कॅप्चा भरून आपल्याला डिटेल्स रिव्हेरीफाय करणे गरजेचं आहे। तर सुरुवातीला जे आहे आपण आता जनरेट OTP करून घेऊया। तर यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होतं। या ठिकाणी कॅप्चा आपल्याला टाकायचं आहे। कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर आपल्या मोबाईल आणि ईमेलवरती एक OTP जातो, त्यापैकी मोबाईलचा किंवा ईमेलचा OTP या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर जे आहे खाली व्हेरीफाय OTPचं बटन दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही OTP आहे तो व्हेरीफाय करू शकता। तर मी इथे जो आहे OTP आला आहे तर तो टाकून देतो। बघू शकता OTP व्हेरीफाय झाला आहे। आता आपल्याला आय ॲग्री करून जे आहे हा कॅप्चा भरून घ्यायचा आहे। तर मी ते कॅप्चा भरून घेतो। त्यानंतर वरती आय ॲग्रीचं बटन दिलेलं आहे, त्याला आपण क्लिक करून जे आहे रिव्हेरीफायवरती आपण क्लिक करूया। रिव्हेरीफायवरती जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतो। तर यामध्ये जे काही आपण माहिती भरली होती ते एकदा आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी दाखवण्यात येते। त्यामध्ये काही अपडेट करायचं राहिलं तर तुम्ही आत्ताच अपडेट करून घ्या। एकदा रजिस्टर्ड झालं त्यानंतर जे आहे तुम्ही एडिट करू शकत नाही, जे काही डिटेल्स तुम्ही इथे भरलेली आहेत ती। त्यामुळे जे काही डिटेल्स आहेत ते व्यवस्थित पाहूनच व्हेरीफाय करायची आहे। रिव्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते अलर्ट मेसेज येतो, याला ओके करायचं। ओके केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होतो। तर यामध्ये आपल्याला गो टू ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचं राहतं। या इंटरफेस आल्यानंतर त्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एकदा स्क्रीन लोडिंग स्टार्ट होते। त्यानंतर आपल्याला जो काही फॉर्म आहे तो 5 ते 6 स्टेपमध्ये भरायचा आहे। तर येथे विचारलं आहे मॅरिशियल स्टेटस काय आहे, मॅरिड आहे, अनमॅरिड आहे, जे असेल ते सिलेक्ट करायचं। त्यानंतर मॅरिड असेल तर पती किंवा पत्नीचं नाव द्यावं लागेल। त्यानंतर विचारलं आहे नॅशनॅलिटी काय आहे, तर तुमचं जे काही नॅशनॅलिटी आहे इंडियन आहे ते सिलेक्ट करायचं। महाराष्ट्राचे रहिवासी आहेत की नाही तर येस करायचं। त्यानंतर येथे डोमिसाईल सर्टिफिकेट इश्यूइंग ऑथॉरिटी, तर कोणत्या ऑथॉरिटीने इश्यू केला आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर आहे, तहसीलदार आहे की आणखी कोणते आहे, तर जे काही असेल ते तुम्ही तुमच्या डोमिसाईल सर्टिफिकेटवरती पाहून येथे कन्फर्म करू शकता। यानंतर जे आहे येथे विचारलं आहे डोमिसाईल सर्टिफिकेट इश्यू डेट, तर डोमिसाईल कोणत्या दिवशी इश्यू झालं होतं तर ती तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। त्याची डिटेल्स तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेटवरती पाहायला मिळेल, त्यानुसार टाकायचं। त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट नंबर काय आहे तो टाकायचा।
अशाच प्रकारे सेम जे आहे कास्ट कॅटेगरीनुसार सुद्धा तुम्हाला डिटेल्स द्यायचे आहे. कास्ट कॅटेगरी कोणती आहे, कास्ट सर्टिफिकेट इश्युइंग ऑथॉरिटी कोण आहे, त्यानंतर कोणत्या तारखेला जे कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते इश्यू करण्यात आलेलं आहे, आणि त्यानंतर जे आहे इथे विचारलं आहे कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेटचा सिरियल नंबर काय आहे. तर मी इथे डेमो फॉर्म भरत आहे, त्यामुळे कोणताही रँडम नंबर टाकत आहे. तुम्ही तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा जो काही नंबर असेल तोच तुम्ही टाकायचा. त्यानंतर विचारलं आहे की तुमच्या शरीरावरती काही खुणा वगैरे आहे का, असेल तर द्यायचे, नसेल तर नो मार्क म्हणून तुम्ही एंट्री करू शकता. तर इथे आपण नो मार्क करूया. तर बघू शकता अशा प्रकारे केलं. त्यानंतर विचारलं आहे ओळखीचा एखादा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. आता इथे ऑप्शन आहे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, व्होटर ID, पासपोर्ट, बँक अकाउंट, यापैकी जे कोणताही एखादा पुरावा तुम्ही देऊ शकता. मी जस्ट एक्झाम्पलसाठी येथे व्होटर IDला यस करतो, बाकी ठिकाणी जे आहे येथे नो करतो. तुम्ही बाकीपैकी कोणत्याही एका ठिकाणी तुम्ही यस करा, कारण जे आहे ओळखीचा कोणताही एकच पुरावा त्यांना पाहिजे, त्यामुळे सर्व भरण्यात काही हे नाही आहे मित्रांनो. त्यानंतर इथे आपण जे आहे व्होटर ID नंबर आणि डिटेल्स टाकले आहेत. आता सेव्ह अँड नेक्स्ट करूया. तर आता आपल्यासमोर डेटा सेव्ह झालेला आहे, नेक्स्ट करूया आहे. त्यानंतर इथे विचारलं आहे तुम्ही काही महत्त्वाचे प्रश्न यामध्ये विचारलेले आहेत, जसे की तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का, भूकंपग्रस्त आहात का, तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केलेले व्यक्ती आहात का, त्यानंतर जे आहे तुम्ही पार्ट टाईम कॅन्डिडेट आहात का, त्यानंतर इथे विचारलं आहे तुम्ही बेंचमार्क डिसेबिलिटी असलेले व्यक्ती आहात का, यानंतर आहे आणखी प्रश्न विचारला आहे एक सर्व्हिसमॅन आहात का किंवा दिव्यांग एक सर्व्हिसमॅन आहात का. त्यानंतर विचारलं आहे 1991चे जनगणना कर्मचारी आहात का, 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी आहेत का. त्यानंतर आहे विचारलं की स्पोर्ट्स पर्सन आहात का. यानंतर विचारलं आहे की तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य आहात का. असे बरेच प्रश्न जे आहे ते विचारले आहेत. तर त्याचं आन्सर जे आहे तुम्हाला येस किंवा नोमध्ये द्यायचं आहे मित्रांनो. मी बघू शकता मी इथे नोमध्येच आन्सर दिलेले आहे. जर तुम्ही त्या प्रवर्गामध्ये किंवा त्या कॅटेगरीमध्ये मोडत असाल आणि त्याची डिटेल्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी येस करा, अन्यथा सर्व ठिकाणी नो केलं तर चालते. तर बघू शकता मी इथे नो करत आहे. आता आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. आता आपल्याला कम्युनिकेशन डिटेल्स भरायची आहे. तर कम्युनिकेशन डिटेल्ससाठी आपल्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस येतो. सुरुवातीला इथे दिलेला आहे पत्रव्यवहाराचा पत्ता. तर तुम्ही सध्या जिथे राहत असाल तो पत्ता तुम्ही येथे टाकू शकता. खाली परमनंट ॲड्रेस आहे, त्या ठिकाणी तुमचा मूळ पत्ता तुम्हाला टाकावा लागेल. जर समजा तुमचा कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर मित्रांनो येथे जो आहे जो काही तुम्ही कम्युनिकेशन ॲड्रेस टाकला त्यानंतर विचारलं आहे की इज अ परमनंट ॲड्रेस सेम ॲज करस्पॉन्डन्स ॲड्रेस. जर तो सारखाच असेल तर मित्रांनो तुम्ही त्यावरती येस बटनावरती क्लिक करू शकता. अशा प्रकारे जे आहे तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. मी जस्ट एक्झाम्पलसाठी एकदम शॉर्टकटमध्ये जो आहे ॲड्रेस टाकलेला आहे. तुम्ही तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे. मी जस्ट डेमो फॉर्म दाखवत आहे, त्यामुळे जे आहे ॲड्रेसवरती जे आहे कोणती पण एक रँडम इन्फॉर्मेशन या ठिकाणी फिलअप करत आहे. त्यामुळे जे काही डिटेल्स फिलअप कराल ते व्यवस्थित फिल करून घ्यायचे आहे मित्रांनो. तर येथे आता आपण यस करूया. माझं सेम आहे करस्पॉन्डन्स आणि परमनंट, तर येथे यस करून घेतो. तर वरचा ॲड्रेस ऑटोमॅटिकली खाली कॉपी पेस्ट होऊन जाईल. तर येथे येसवरती क्लिक केलं आहे, बघू शकता. आता आपण सेव्ह अँड नेक्स्ट करूया. तर येथे डेटा सेव्ह झालेला आहे. तर आता आपल्याला क्वालिफिकेशन विचारलं आहे. तर येथे विचारलं आहे तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का. जर असेल तर तुम्हाला यस करणे गरजेचं आहे. मराठी विषय आपण शिकलेलो आहोत 10वी किंवा इतर वर्गामध्ये, त्यामुळे इथे आपल्याला यस करणे गरजेचं आहे. यानंतर विचारलं आहे की तुम्हाला MSCIT सर्टिफिकेट किंवा त्या संदर्भाचा काही माहिती आहे का किंवा इक्विव्हॅलंट कोर्स तुम्ही केला आहे का. नसेल केला तर तुम्हाला जॉईनिंगनंतर 2 वर्षाच्या आतमध्ये तो सर्टिफिकेट सादर करणे गरजेचं राहील. केला असेल तर यस करायचं. त्यानंतर सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा, सर्टिफिकेट इश्युइंग ऑथॉरिटीचं नाव टाकायचं आणि तुमचं जे काही सर्टिफिकेट इश्यू डेट आहे ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही या ठिकाणी डिटेल्स टाकू शकता MSCIT संदर्भाची. त्यानंतर 10वीचं डिटेल्स आहे तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे. त्यानंतर शाळेचं नाव त्याने विचारलं आहे. त्यानंतर विचारलं आहे की
पर्सेंटेज होते की CGPA होता, जे काही असेल ते सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स मिळाले आणि कितीपैकी मिळाले, तर अशा प्रकारे डिटेल्स आहे तर ते तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. बघू शकता पर्सेंटेज ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर 12वी असेल तर 12वी, डिप्लोमा असेल डिप्लोमा, डिग्री असेल डिग्रीची डिटेल्स तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. 10वी आणि डिग्रीची डिटेल्स टाकणे यामध्ये बंधनकारक आहे. बाकी डिटेल्स जे आहे या ठिकाणी स्टार मार्क केलेले नाही आहे. जर तुमची 12वी झाली असेल तर 12वी डिटेल टाकून द्यायची. अशाच प्रकारे इथे विचारलं आहे की तुमचं इन्स्टिट्यूट कोणतं होतं, समजा कॉलेजचं नाव काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल. तर मित्रांनो इथे जे आहे मी कॉलेजचं नाव टाकत आहे. त्यानंतर जे आहे इथे मंथ अँड इयर ऑफ पासिंग विचारलं आहे तर ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. तर जे काही तुमची डिग्री ज्या वर्षी तुम्ही पास झालेले असाल ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तर इथे आपण सिलेक्ट केलेले आहे. बघू शकता पर्सेंटेज आहे जे काही इंजिनिअरिंग आहे तर इथे किती मार्क्स मिळालेले होते आणि कितीपैकी मिळालेले होते तर ते या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागेल. त्यानंतर जे आहे इथे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याची डिटेल द्यायची, नसेल तर नाही. त्यानंतर विचारलं आहे तुम्ही टायपिंग केलेली आहे का इंग्लिश 40 वर्ड पर मिनिटची, तर केली असेल तर येस करा. आणि त्यानंतर सर्टिफिकेटचा जो काही नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल. त्यानंतर सर्टिफिकेट कोणत्या दिवशी इश्यू झाला आहे त्याची तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकावी लागेल. व्यवस्थित जे काही सर्टिफिकेट आहे त्यावरती बघून तुम्ही डिटेल्स टाकू शकता. त्यानंतर कोणत्या बोर्डाने किंवा काउन्सिलने हे सर्टिफिकेट इश्यू केलं आहे तर त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल. अशाच प्रकारे मराठी टायपिंगची डिटेल्ससुद्धा तुम्हाला भरून घ्यायची आहे. त्यानंतर जे आहे खाली यायचं आहे मित्रांनो, आपल्याला इथे सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. एक्सपिरियन्स असेल तर भरू शकता, नसेल तर काही भरलं नाही चालेल. त्यानंतर येथे विचारलं आहे पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला अपलोड करायचा आहे. यामध्ये 2 अपलोड करायचे आहे, एक लाईव्ह फोटो आणि एक आहे अपलोड फोटोग्राफ. तर यावरती क्लिक हिअर टू कॅप्चरवरती क्लिक करायचं सुरुवातीला आणि यानंतर येथे अलाउ करायचं. अलाउ केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर अशा प्रकारे जे आहे इंटरफेस ओपन होतो. तर याला मी ओके करतो. तर मित्रांनो जेव्हा तुम्ही लॅपटॉपवरून भरायला जाल तर इथे जे आहे एरर येतो, त्यामुळे तुम्ही मोबाईलने कॅप्चर करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे पासपोर्ट साईज फोटोग्राफ जो आहे तो व्हाईट बॅकग्राऊंडचा त्यांनी अपलोड करायला सांगितलं आहे आणि फोटोग्राफची साईज ही 80 ते 200 KB आहे. तर येथे जे आहे आपण एक एक करून डॉक्युमेंट अपलोड करतो. सिग्नेचरची साईजसुद्धा 80 ते 200 KB त्यांनी सांगितलेली आहे. बाकीचे जे काही डॉक्युमेंट्स आहे जसे की 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे, 10वी त्यानंतर डिग्री सर्टिफिकेट आहे, याची जी काही साईज आहे ती मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे 100 KB ते 2 MBच्या दरम्यान जे आहे अपलोड करायची आहे. तर इथे जे काही डॉक्युमेंट्स त्यांनी दिलेले आहेत त्यानुसार तुम्हाला एक एक करून डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर मी जे काही डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करून घेतो आणि पुढे जाऊया. तर याचे बघू शकता मी अपलोड केलेले आहे. तर येथे जे आहे जे काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले ते आधी बघून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे फोटो अपलोड केला आहे. त्यानंतर जे आहे पासपोर्ट साईज फोटोग्राफसुद्धा अपलोड केलेला आहे. त्यानंतर जे आहे येथे आपल्याला सिग्नेचर अपलोड केलेली आहे तर त्याचे डिटेल्स तुम्ही बघू शकता. त्यानंतर जे आहे येथे विचारलं आहे की 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि आणखी डिटेल्स, तर ते आपण करून घेऊया. त्यानंतर घोषणापत्राच्या ठिकाणी आपल्याला जे आहे आय ॲग्री करून घ्यायचं आहे. मित्रांनो व्हिडिओ बघत असाल आणि इथूनपर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल व्हिडिओला तर जरूर लाईक करा. तर आता आपण पेमेंट टॅबवरती जाणार आहोत. तर इथे कॅप्चा आपल्याला फिलअप करायचा आहे. तर इथे कॅप्चा फिलअप केल्यानंतर जे आहे आपल्याला प्रिव्ह्यू करून घ्यायचा आहे फॉर्मचा. फॉर्म प्रिव्ह्यू तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे जे आहे आपल्यासमोर फॉर्मचा प्रिव्ह्यू येऊन जातो. या ठिकाणी जे काही तुम्ही डिटेल्स भरलेली आहे ती तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर वरती साईडला राईट साईडला क्रॉसचं चिन्ह आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही क्रॉस करू शकता. त्यानंतर आपण सबमिट करू. या डिटेल्स व्यवस्थित आहे त्यामुळे. तर इथे बघू शकता इथे म्हटलं आहे की सिग्नेचर बघून घ्या म्हणते एकदा अपलोड करण्याआधी. तर आता आपण बघितली आहे. तर आता याला पुन्हा सबमिट करूया. तर इथे सबमिटवरती जेव्हा क्लिक करतो तेव्हा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होतो आपल्यासमोर पेमेंट गेटवेचा. या ठिकाणी जे आहे बरेच ऑप्शन येतात आपल्यासमोर, त्यापैकी कोणतेही एक ऑप्शन तुम्ही निवडू शकता पेमेंट करण्यासाठी. तर मी इथे QR सिलेक्ट केला आहे.
येथे भीम UPI सिलेक्ट करूया आणि मेक पेमेंटवरती क्लिक करूया. त्यानंतर QR स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. अशा प्रकारे जे आहे तुम्ही फॉर्मचं पेमेंट केल्यानंतर जे आहे त्यानंतर फॉर्ममध्ये लॉग इन करून जे आहे फॉर्म प्रिंटआउट सेव्ह करू शकता. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया. धन्यवाद.